जय हिंद. लोकशाही युवा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण एक मराठीत म्हण ऐकलेलं असेल, एका एका डोळ्यात पाणी आणि दुसऱ्या डोळ्यात तेल. हे का बरं मी तुम्हाला सांगतोय. आपण पाहिले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता एक नवीन विकास आराखडा तयार केलेला आहे. त्यामध्ये भरपूर तफावत आहेत. झोनिंग चेंज केलेलं आहे आणि ज्या प्रकारे महानगरपालिकेचं जे आरक्षण त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांवर किंवा स्थानिक जमीन मालकांवर जे केलेलं आहे ते अगदी चुकीचं आणि एकतर्फी आहे. आपण मध्यंतरी बघितलं, TP प्लॅन आलं, ते रद्द झालं. स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन ते रद्द केलं. त्याच्यानंतर चरोलीचं पण TP प्लॅन आलं, अगोदर चिखलीचं आलं, दोन्हीचं सोबत आलं. चिखलीचं रद्द केलं, नंतर मग परत चरोलीच्या ग्रामस्थांनी त्याचा विरोध केला. ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन त्यांनी ते प्रस्ताव जे आहे ते रद्द करण्यासाठी सांगितलं. ते रद्दही झालं. असो, पण त्याच्यानंतर DP प्लॅनमध्ये जाणून बुजून एक विशिष्ट समाजाच्या जमिनींवर आरक्षण महानगरपालिकेचं किंवा जो झोन आहे तो बदलला गेला आणि त्याची हरकती आता मागितलेल्या आहेत महानगरपालिकेने, नगररचना विभागाने. पण ह्याच्यामध्ये एक गंमत अशी झालेली आहे. गंमत म्हणण्यापेक्षा एक महानगरपालिकेचे जे काही ज्यांना कोणाला टेंडर गेला होता, गुजरातच्या अहमदाबाद पैकी एक संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत हे सर्वे करण्यात आलेला होता. तर ते सर्वेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या पिंपरी चिंचवड शहराला इंद्रायणी आळंदीच्या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायातील भरपूर लोक तिथं यात्रेसाठी येतात आणि जे आता पालखी जे होणार आहे त्याच्यामध्ये पण मोठा सहभाग वारकरी संप्रदायाचे लोक घेतात. याच पार्श्वभूमीवर या विकास आराखड्याच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व नगर रचना विभागाकडून एक मोठी चूक झालेली आहे. ही चूक जाणून बुजून झाली असा माझा आरोप आहे. आता येणाऱ्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं चूक जाणून बुजून केला नाही ना, असा प्रश्न मला उपस्थित होतोय. कदाचित आपल्यालाही उपस्थित होईल. 2013 पासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे खाटीक कोरेशी समाज आहे त्यांच्यासाठी पिंपरी ब्रिजच्या खाली एक स्लटर हाऊसची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आलेली होती. खरं तर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये स्लटर हाऊस, कत्तलखाना ज्याला आपण म्हणतोय, त्याची व्यवस्था हे महानगरपालिका प्रशासन करते. त्याला परवानगी केंद्र आणि राज्य सरकारचा असतो. 2013 नंतर तो स्लटर हाऊस काय कारणास्तव हे बंद करण्यात आला. वेगवेगळे कारण होते त्याला. प्रदूषण होता, पाण्याचा म्हणजे भरपूर काही कारण असे होते, त्याच्यामुळे ते बंद करण्यात आले. तिथं आजूबाजूला रहिवाशी बिल्डिंग होते, त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेला असं वाटलं की आपण हे स्थलांतर करू, कुठेतरी आपण वेगळी ठिकाणी त्याला जागा उपलब्ध करून देऊ. त्याच्यानंतर ते बकौल फुल्फ या ठिकाणी पण 1 वर्षासाठी त्यांनी म्हणजे तो जागा रिझर्व करण्यात आला होता. पण HA कंपनीला त्याचा जे मोबदला आहे तो देण्यात आला नव्हता, कारण की जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये तो प्रस्तावच पारित करण्यात आलेला नव्हता, जेणेकरून एक बजेट झाला असता आणि ते बजेटच्या मार्फत त्या कंपनीला पैसे देण्यात आले असते. ते काय त्यांनी केलं नाही. त्यांनी फक्त तोंडी सांगितलं की आपण त्या ठिकाणी तो तुम्हाला कत्तलखाना स्लटर हाऊस उभे करून देऊ, कारण की तो पिंपरीचा मध्यभाग आहे, जिथून मुंबई पुणे हायवे हा जवळ आहे. पण त्याच ठिकाणी सिंधी समाजाकडून विरोध झाला. तर ते विरोध झाल्यानंतर आणि दुसरी ठिकाणी यांनी कोणत्याही प्रकारचं जे मोबदला
ज्या कंपनीवाल्यांना द्यायला पाहिजे होता, एच वाल्यांना, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला, ते काय यांनी दिलं नव्हतं. ते नाही देण्याचं मागचं कारण हेच होतं की त्यांनी जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये कोणताही असा प्रस्ताव आणलेला नव्हता. त्याच्यामुळं व्यवहार तर झालेलाच नाही, पैसे भेटले नाही आणि स्लटर हाऊस विरोध असल्यामुळं तिथून ते हलवण्यात आलं. मग आता सध्या गेल्या 10-12 वर्षापासून बकरी ईदच्या वेळेस तात्पुरता स्लटर हाऊस हे उभ्या करण्यात येतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग व सगळ्या संबंधित विभागाकडून हे सुविधा 3 दिवसासाठी देण्यात येते. पण ती पण सुविधा पूर्णपणे हे करण्यात येत नाही. म्हणजे जे काही सुविधा द्यायला पाहिजे महानगरपालिका प्रशासनाकडून ते खरं पाहता तर ते देण्यात येत नाहीये. त्याच्या मागे एक मोठं टेंडर निघतो, ते टेंडर काढलं जातो. ते टेंडर काढत असताना भरपूर भ्रष्टाचारी देखील त्याच्यामध्ये होतोय आणि हे फक्त टेंडर काढण्यापुरताच फक्त ते स्लटर हाऊस देतात का काय, असा इथं प्रश्न निर्माण होतो. असो, आता जे विकास आराखड्याबद्दल आपण जे बोलत होतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे कोरेशी समाजाच्या वतीने दरवर्षी वेळोवेळी त्यांना फॉलोअप घेण्यात येतो की बाबा आम्हाला कायमस्वरूपी स्लटर हाऊस इथं जागा उपलब्ध करून द्या. कारण की आता जे काय मांस कोरेशी समाज विकण्यासाठी आणतोय तो खडकीपासून आणतोय आणि तिथली कॅपॅसिटी तेवढी नाहीये, तर तिथूनही विरोध होतोय. आणि तिथून आणत असताना काय आपले गोरक्षक त्यांना त्रास देतात. ते म्हशीचं मांस आणल्यानंतर सुद्धा त्यांचा असा आरोप असतो की तो गाईचं मटण आहे किंवा बैलाचं मटण आहे, गोवंश मटण आहे तो, असा आरोप करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतोय, त्यांना मारहाण करण्यात येते. असे भरपूर घटना आपण महाराष्ट्राभरात नव्हे तर देशाभरातून आपण ऐकतच आहोत. आणि त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा महानगरपालिकेला ही जबाबदारी आहे स्लटर हाऊस उपलब्ध करून देणे, तर त्यांनी या विकास आराखड्यामध्ये एक धक्कादायक म्हणजे गोष्ट इथं आपल्या समोर आणू इच्छितो. त्यांनी आळंदी इंद्रायणी नदी या जवळच्या ठिकाणी तिथं एक तीर्थस्थान आहे, त्याचंही कोणतं भान यांनी घेतलेलं नाही. आणि तिथं त्यांनी एक स्लटर हाऊस साठी काय एकर जागा त्यांनी एक प्रस्ताव केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जिथं देवस्थान आहे, तिथं इंद्रायणी नदी आहे, तो नदी दूषित होऊ शकते. तिथं जे श्रद्धाळू तिथं येतात त्यांचीही भावना दुखू शकते. अशा ठिकाणी तुम्ही स्लटर हाऊस म्हणून देताय, हे आमच्या हिंदू बांधवांसाठी तर हे तर वेदनादायक आहेच आहे. पण एक मुस्लिम म्हणून, एक मुस्लिम समाज म्हणून हे कदापि स्वीकार करणार नाही की आपण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याकरिता स्लटर हाऊसच्या नावाखाली तुम्ही मुस्लिम समाजामध्ये आणि हिंदू समाजामध्ये कुठंतरी भांडणं लावण्याकरिता तुम्ही अशा ठिकाणी स्लटर हाऊस ची जागा आरक्षित करताय. म्हणजे हे म्हणजे तुम्हाला काय घडवायचंय? पिंपरी चिंचवड नव्हे तरी महाराष्ट्र हे सुफी संतांची पार्श्वभूमी आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशा प्रकारचं तेढ निर्माण करायचं काम करताय, हे तुम्हाला कुणी अधिकार दिला? संबंधित जे काही सर्वेक्षण करणारे लोक होते ते खासगी कंपनीचे असतील किंवा आपल्या महानगरपालिकेचे लोक असतील, त्यांनी काय जागेवर जाऊन बघितलं नसेल. खासगी कंपनीला ज्यावेळेस जबाबदारी देण्यात आली तर त्यांनी ते काय तीर्थक्षेत्र बघितलं नाही काय, ते काय भांग पिऊन किंवा काय व्यसन करून गेले होते का काय? अशा ठिकाणी तुम्ही कसं काय देऊ शकता? ज्या ठिकाणी हिंदू बांधवांचं मन दुखवलं जाईल, ज्या ठिकाणी पवित्र नदी तिथं आहे, त्या नदीचाच आधार घेऊन हजारो एकरच्या जमिनीवर कुदलवाडी, चिखली, मोशी या ठिकाणी एवढी मोठी कारवाई करण्यात आली, ती प्रदूषित होती म्हणून, आणि तुम्ही त्या ठिकाणी कत्तलखान्याचा प्रस्ताव ठेवताय. म्हणजे नेमकं तुम्हाला या कुरेशी बांधवांना स्लटर हाऊस द्यायचंय का याचं राजकारण करायचंय? कारण की कुरेशी बांधवांनी त्या ठिकाणी स्लटर हाऊसची मागणी केलेली नव्हतीच. त्यांचं स्पष्ट मत होता
की तुम्ही अशा ठिकाणी द्या जिथं कोणाची भावना नाही दुखणार आणि कोणत्याही प्रकारचं प्रदूषण, एअर पोल्युशन, वारा पोल्युशन असो, पाणी पोल्युशन असो, अशा प्रकारच्या कोणतेही गालबोट नाही लागलं पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. पण ह्यांनी प्रशासनामध्ये बसलेले जे काही अधिकारी असतील, त्याच्यामध्ये आयुक्त शेखर सिंह असतील, नगर रचण्याचे जे काही सर्वेक्षण करणारे लोक असतील किंवा ते खासगी कंपनीमधले जे काही लोक असतील, ह्यांनी जाणून बुजून कोणाच्या इशाऱ्यावरून तरी हे केलेलं नाही ना. कारण की लोकसभाचे इलेक्शन झालेत, विधानसभेचे निवडणुका झालेत, आता राहतोय स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं तर दाखवायचं नाहीये ना, तो प्रस्ताव आणायचा आणि तो मी रद्द केलाय म्हणून असं दाखवायचा. मुस्लिम समाज कदापि ह्याला मान्य करणार नाहीये. 30 स्लॉटर हाऊसची जागा तिथून बदलण्यात यावी, अशा ठिकाणी देण्यात यावी. कारण की आयुक्त साहेबांचं नेहमी म्हणणं असायचं, देऊळ कॅन्टोन्मेंटमध्ये तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ किंवा खडकीमध्ये. कुरेशी समाजाचा त्याला पण होकार होता. पण अचानकपणे यांनी विकास आराखड्यामध्ये तीर्थस्थानच्या ठिकाणी हे जे काही आरक्षण केलंय, बाकीचं आरक्षण केलंय ते तर चुकीचं आहेच. तो एक वैयक्तिक प्रश्न आहे सर्वांचा. पण सामाजिक दृष्ट्या पाहून आपण अशा ठिकाणी स्लॉटर हाऊसची जागा आरक्षित कसं काय करू शकता, हा मुळात एक मोठा प्रश्न आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व बांधवांना मी सांगेल की काही जरी झालं तर कुरेशी समाज 30 स्लॉटर हाऊसची जागा घेणार नाहीये. हे आपल्याला मी का बरं सांगतोय की कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की कुरेशी समाजाने ती जागा दाखवलेली असेल. असं काहीच नाहीये. त्यांना सांगण्यात आलेला होता खडकी किंवा देवरोड. पण अचानकपणे कुणालाही खात्रीत न घेता यांनी जर आपल्या मनमर्जी म्हणण्यापेक्षा कोणाच्या तरी म्हणण्यावरून जर यांनी केलेलं नाही ना, याची चौकशी झाली पाहिजे. याचा जाब प्रशासकाला विचारलं पाहिजे, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांना विचारलं पाहिजे. हे पिंपरी चिंचवड शहरात नेमकं काय चाललंय, तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही स्लॉटर हाऊस कसे काय देऊ शकता, हे म्हणजे एक शंका निर्माण करणारी गोष्ट आहे. काय इथं पण आपण राजकारण करू पाहताय का, असे भरपूर प्रश्न इथं उपस्थित राहत आहेत. माझ्या सर्व पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या लोकांना विनंती आहे, हिंदू असतील मुस्लिम असतील, माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे, हे फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता, राजकारण करण्याकरिता या आणलेला प्रस्ताव आहे. आपण याला बळी पडू नका. असे भरपूर काही प्रस्ताव जे महानगरपालिकेने केले होते ते रद्द करण्यात आलेत. ही काही मोठी गोष्ट नाही रद्द करण्यासाठी. ज्यांनी सांगितलंय प्रस्ताव टाका तेच उद्या म्हणणार आहेत की बाबा हे रद्द पण करा. तर आपण माध्यमांसमोर बोलत असताना आपण याचं भान ठेवावं की कोणाचंही मन नाही दुखलं पाहिजे, कोणत्याही समाजाचं मन दुखलं नाही पाहिजे. बकरीचा सण समोर आहे, म्हणजे सगळ्या काही गोष्टी जे करण्यात आलेल्या आहे हे जाणून बुजून हेतुपूर्वक करण्यात आलेलं आहे, असंच इथून हे सिद्ध होतोय. तर मी सर्वांना विनंती करतोय, ह्याला जबाबदार महानगरपालिकेचे प्रशासक असतील, नगर रचनाचे जे काही अधिकारी असतील ते असतील, खासगी कंपनीचे जे काही अधिकारी ज्यांना काम देण्यात आलेला होता ते लोक आहेत, राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री असतील, ह्यांना ही गोष्ट म्हणजे करण्याची गरज आहे. तर आपण त्यांना आरोप करण्यापेक्षा आपण प्रशासनाला जाब विचारू की नेमकं हे तुम्ही कशामुळे करताय आणि कुणामुळे करताय आणि कोणाच्या बोलण्यावरून करताय. हे तर रद्द होईलच, ह्याच्यामध्ये काही प्रश्नच नाहीये. पण हे आपण का बरं केलं आणि कुणाच्या बोलण्यावरून केलं, आपण हे प्रश्न विचारलं पाहिजे. आपण सर्व गुणगोविंदाने इथं राहतोय, तर